कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 11 अ सिग्नेचर ऑफ लव्ह. सुलोचनाताईंनी दोघांना ओवाळलं तसं ईशा आणि रयत आतमध्ये गेले. घर तसे एकदम पॉश टापटीप ठेवलेलं दिसत होतं. ईशासाठी सर्व नवीन होतं. तिची नजर सोफ्यावरील एका प्रौढ व्यक्तीवर पडली आणि तिचे डोळे भरून आले. ईशा धावत त्यांच्याजवळ गेली. "कसे आहात आप्पा?" त्यांना पाहून ईशाला गलबलून आलं. "तुला या घरची सुनबाई झालेलं पाहून मी आता नीट झालो," रघुनाथराव म्हणाले. रयत मात्र तिथेच उभारून लांबून त्यांना पाहत होता. "बबड्या, तू येणार नाहीस का माझ्याजवळ?" रघुनाथराव म्हणाले तसं ईशा गालात हसली. रयत त्याच्या आजोबावर नाराज होता. त्यांच्या हट्टापायी त्याला ईशाशी कॉन्ट्रॅक्ट करावे लागले होते. तो काहीच बोलला नाही. त्यात रघुनाथरावांनी ईशासमोर बबड्या नावाने हाक मारली होती आणि ते त्याला आवडले नव्हते. एवढ्या मोठ्या कंपनीचा तो वारीस, बबड्या नाव त्याला आवडत नव्हतं. "मी फ्रेश होऊन येतो आप्पा." त्यानं आप्पाकडे दुर्लक्ष केलं आणि रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला. ईशा आणि आप्पा दोघांनी खूप गप्पा मारल्या. त्यांना सोबत अरुणाथराव आणि सुलोचनाताई होतेच. कितीही झालं तरी ते ईशाचं आजोळ होतं. गप्पा मारत वेळ कसा गेला समजलंच नाही. "चला जेवण करू. ईशा, तू पण फ्रेश होऊन जेवायला ये. सुधा ताट लाव," सुलोचनाताई म्हणाल्या. सगळ्यांनी जेवण केलं. रयत आणि ईशा दोघांनाही भुका लागल्या होत्या. सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं आणि आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला गेले. सुधाने ईशाला तिची रूम दाखवली. रूमवरच्या फ्लोअरवर होते. ईशाला रूम दाखवून ती परत खाली आली. ईशा रूममध्ये गेली. रूम खूप मोठी होती. बेड तर खूपच मोठा. रूमला लागून आणखी एक खोली होती. ही कोणाची रूम म्हणून ईशा जवळ गेली तर तेथे बाथरूम होतं. ती पुढे न जाता परत मागे वळली. खोलीचा मेन डोअर ओपन झाल्याचा आवाज आला. तिने दरवाजाकडे पाहिलं. रयत रूममध्ये आला होता. त्याने डोअर लॉक केलं. तशी ईशा सरळ उभी राहून त्याच्याकडे पाहू लागली. रयत तिच्या जवळ आला. "आय नो ईशा, असं मी डोअर लॉक करणं तुला आवडलं नसेल, पण आप्पासाठी आपल्याला इथे ॲडजस्ट करावं लागेल." रयत खाली मान घालून बोलत होता. तो ईशासमोर उभा होता, त्यामुळे ईशा त्याच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट ओळखू शकत होती. "हे बघा, आप्पा हे फक्त तुमच्या वडिलांचे वडील नाहीत, तर ते माझ्या आईचे सुद्धा वडील आहेत आणि आपल्या दोघांचे आजोबा देखील. त्यामुळे माझी तुला पूर्ण साथ आहे. एकदा आप्पा बरे झाले म्हणजे आपण वेगळे झालो तरी त्यांना नंतर त्रास होणार नाही. मग सगळं व्यवस्थित होईल. नका काळजी करू." ईशा म्हणाली. आतून ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. त्याच्यापासून तिला वेगळं व्हायचं नव्हतं. पण बळजबरी करून हे नातं तिला कोणावर थोपवायचं देखील नव्हतं. तिने या नात्याला एक संधी द्यायचं ठरवलं. ती फक्त एक योग्य वेळेची वाट पाहत होती. ईशाच्या तोंडून वेगळं व्हायचा विचार रयतला आवडला नाही. तोही मग थोडा वेळ गप्प बसला. "मी सोफ्यावर झोपतो, तू बेडवर झोप," रयत म्हणाला. तसं ईशाने एकदा बेडवर नजर टाकली आणि एकदा सोफ्यावर. सोफा तिच्या उंचीच्या मानाने तिला पुरत होता. रयतचे त्यातून पाय बाहेर येतील असे तिला वाटले, कारण त्याची हाईट तिच्यापेक्षा जास्त होती. "नाही नको, मी सोफ्यावर झोपते. बेडवर मला नीट झोप नाही लागणार," ईशा बोलली आणि ती सोफ्यावर झोपली. रयतही तसाच बेडवर पडून राहिला. आतमध्ये अंधुक प्रकाश होता. रयतने झिरो लाईट चालूच ठेवला होता. त्याने हळूच ईशाकडे एक डोळा उघडून पाहिलं. ती डोळे बंद करून झोपली होती. दिवसभराच्या प्रवासामुळे ती थकून गेली होती. रयत मात्र अस्वस्थ होता. जेव्हापासून त्यानं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं तेव्हापासून ईशा त्याच्यासोबत होती आणि त्याला त्यामुळे त्याचं लग्न खरंच तिच्यासोबत झालं आहे असा भास होत होता. आज तर ती त्याच्या बेडरूममध्ये होती. त्याच्यासमोर होती, पण काहीतरी अजून त्याच्या मनात होतं, त्यामुळे ते जवळ येत नव्हतं. तिला पाहत पाहत तोही झोपून गेला. रात्र संपली आणि दुसरा दिवस उजाडला. सकाळी डायनिंग टेबलवर सगळे जमले. सुलोचनाताई आणि सुधा नाश्ता सर्व करत होत्या. रघुनाथराव शेजारी अरुणाथराव बसले होते. अरुणाथरावांच्या समोर सुलोचनाताई पण नाश्त्यासाठी बसल्या. त्यांच्या शेजारी ईशा आणि अगदी ईशाच्या समोरच रयत बसला होता. नाश्त्यामध्ये कांदे पोहे बनवले होते. "आप्पा, हे घ्या, अजून थोडे पोहे." सुलोचनाताईंनी सुधाला खुणावलं. "नको सनबाई, माझं पोट कालच भरलं आहे. बबड्याला विचार,
तसेही त्याला तुझ्या हातचे पोहे खाऊन बरेच दिवस झाले असतील. आप्पा रयतकडे पाहून बोलले. रयत पोहे खात होता. आप्पा खरंच बोलले होते. खूप दिवसांनी तो त्याच्या मॉमच्या हातचा नाश्ता करत होता. पण आता त्याचा चमचा तोंडात न जाता तसाच हातात थांबला. बबड्याचे नाव ऐकलं होतं त्यानं. आप्पा, हे काय पुन्हा बबड्या? तो लटक्या रागात म्हणाला. तसे अरुणाथराव आणि सुलोचनाताई दोघे हसायला लागले. त्यांना हसताना बघून रघुनाथरावही हसायला लागले. आता ईशालाही हसू येत होते, पण ती हसली नाही. येऊ का आत? नाही म्हटलं, माझी आठवण येते की नाही कोणाला? दरवाजामध्ये एका स्त्रीचा आवाज ऐकला आणि सगळ्यांनी त्या दिशेला वळून पाहिलं. कमलाबाई दारात उभ्या होत्या. त्यांना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आणि सगळ्यांना आनंद झाला. अगं बाई वंसू तुम्ही? अहो या की, आत या. सुलोचनाताई उभा राहिल्या. कमलाबाई आत आल्या. कमलाबाईंना बघून ईशाला गहीवरून आलं. ती पटकन त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना तिने जोराची मिठी मारली. खूप दिवस झालं होतं तिला तिच्या आईला भेटून. मायलेकी कडकडून भेटल्या. दोघींच्याही डोळ्याला आसवांच्या धारा होत्या. त्यांना पाहून सुलोचनाताईंचेही डोळे डबडबून आले. डायनिंग टेबलवर बसलेला रयत सर्व प्रकार पाहत होता. पण तो एक शब्दही बोलला नाही. सुलोचनाताईंनी त्यांच्यासाठी पण नाश्त्याची प्लेट लावायला सांगितली. तसे सुद्धा गरमागरम पोहे घेऊन आले. ताई, असा अचानक येणं केलंस? सर्व ठीक आहे ना? अरुणाथरावांनी चौकशी केली. होय, सगळं ठीक आहे. मीच बोलवलं आहे तिला इथे, आप्पा म्हणाले. तसं सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले. सुनबाई नाचून घरात आले, पण अजून रयतचे लग्न झाले आहे म्हणून बाहेर कोणाला सांगितलं नाही. निदान एक छोटी पूजा घालून तरी घेऊ. तुमचं काय म्हणणं आहे? रघुनाथराव म्हणाले. तसे सर्वजण सुलोचनाताईंकडे पाहू लागले. त्यांनाही आप्पाचं बोलणं पटलं होतं, पण खरं काय ते घरात सगळ्यांना माहीत होतं. पण बाहेर बाहेर लोक काहीही बोलतील, त्यापेक्षा रीतसर पूजा घालून सगळ्यांना रयत आणि ईशाचं लग्न झालं आहे असं सांगून रिकामं व्हावं मनोमन सुलोचनाताईंना वाटलं. का नाही आप्पा? शुभ काम कार्याला उशीर नको. तसंही खूप दिवस झालं घरात शुभकार्य झालंच नाही, पूजा वगैरे, सुलोचनाताई म्हणाल्या. वेद आणि ईशा कधी आप्पाकडे तर कधी सुलोचनाताईंकडे तर कधी एकमेकांकडे गोंधळून पाहत होते. तर मग मैत्रिणींनो, भाग कसा वाटतो प्लीज एक छोटीशी कमेंट करून कळवा, जेणेकरून पुढचा भाग लिहायला मला प्रेरणा मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग.